राकेश, अरे तयार नाही झालास तू अजून? राकेश, अरे परीक्षा कधी संपते तुझी? माहित नाही का? ते आपल्याला अप्लाय करावं लागेल ना तुझ्या ऍडमिशनसाठी, म्हणजे युकेला. अरे असं काय बघतोयस? तुला MBA करायला युकेला जायचं होतं ना? राकेश, काय झालं? असं गप्प काय असतो? मला नाही सांगणार? बोल ना. नको, तुला सांगितलं तर तू रागावशील. नाही नाही रागवणार, बोल ना. मला नाही जायचंय. काय? का नाही जायचंय? नाही माहित. हे बघ राकेश, असं करू नकोस. अरे आपला व्यवसाय पुढे तुलाच सांभाळायचा आहे. तुला माहिती आहे, मासाहेब पण हेच म्हणत होत्या. त्यांनीच मला सांगितलं की तू युकेला जायलाच हवं MBA करायला. पण मीच का? सागर मोठा आहे ना माझ्यापेक्षा, त्याला पाठवा ना. सागर? कमॉन राकेश, अरे आता मासाहेबांना पण कळलंय सागर काहीही करणार नाहीये आयुष्यात. ही जस्ट गुड फॉर नथिंग. मामा प्लीज, सागर विषयी असं बोलू नको. मला कळत नाही दोन्ही लक्ष्मण माझ्याच आयुष्यात का आले. हे त्यांना स्वतःच्या मोठ्या भावापुढे काही दिसत नाही. तुला सागर पुढे काही दिसत नाही. अरे ती दोघं निदान सख्खी भावंड तरी आहेत, तू आणि सागर. मामा, सागर माझा सख्खा भाऊच आहे. आणि प्लीज तुम्ही त्याला पाठवा. मला नाही जायचंय. मी नाही जाणार. राकेश, हे बघ, मला काहीच करायचं नाही. राकेश, हा बोल. दिवाकर, हे काय चाललंय? कसलं काय? काय झालं जरा नीट सांगशील का मला तू? अहो आपला राकेश आता म्हणतोय की MBA करायला युकेला जाणार नाही. काय? दिस इज न्यूज टू मी. अगं मी सगळे फॉर्म्स मागवून ठेवलेत, सगळे अरेंजमेंट झालेत आणि मला तर काय त्याच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही. मी तर ठरवलं त्याच्यावर वॉचच ठेवायला हवा. मेघना, नाही खरंच सांगते. अहो त्याशिवाय आपल्याला कसं कळणार तो काय करतोय, कुठे जातोय, कुठून येतोय? मी बोललो त्याच्याशी. खरं तर मलाही काय तो म्हणाला नाही की अब्रॉडला जायला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. दिवाकर, मी ठरवलंय. मी लवकरच निकिता आणि तिच्या फॅमिलीला डिनरला बोलवणार आहे. तुमची काही हरकत नाही ना? माझी काय हरकत असणार? लवकरात लवकर त्या दोघांचं लग्न ठरवायलाच हवं. मेघना प्लीज. बरं जाऊ देते, आय हँडल इट. मला सांगा, गोवर्धन ऑफिसला आल्यात का? नाही, अजून तरी नाही. हो, म्हणजे अजूनही मुक्ताची तब्येत बरी नाही आहे. हा दिसतंय खरं तसं. एनिवे दिवाकर, मी तुमच्याशी नंतर बोलते. हा ठीक आहे, बोलू आपण. बाय. अरे बच्चा, आली तू? काय ग, काय झालं? ऑडिशन कशी झाली? कशी होणार? नेहमीप्रमाणे त्या रुहीलाच सिलेक्ट केलं. मला एक कळत नाही, आम्ही दोघे जिथे जिथे जातो तिथे फक्त तिलाच सिलेक्ट करतात. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग विथ देम. रिलॅक्स रिलॅक्स. चिडते बाळा तू. अगं कधीतरी तुला काम मिळणार, कधीतरी दुसरं कोणाला तरी. त्यात एवढं रागवायचं काय? कम ऑन, बी अ स्पॉट. ओके, अच्छा चल, आय ट्रीट यू फॉर अ पेस्ट्री. दोघी केक खाऊया आपण. कम 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 ऑन. कुठे गेला होतास? अगं दुपारचा पेपर आणायला. दररोज ऑफिसची सवय आहे ना दुपारी पेपर वाचायची. अरे हो, तुझ्या ऑफिसमधनं फोन होता. काय म्हणून? हेच की तू रेग्युलरली कधीपासून ऑफिसला जाणार आहेस? कुणी गेला होता फोन?
पालकर म्हणून कोणी आहेत का ऑफिसमध्ये? दिवाकर साहेबांनी चौकशी केली असणार. काय सांगितलंस तू? काय त्यांच्या मुलीला बरं वाटलं की येतील असं सांगितलं. कधी तिला बरं वाटणार आहे कोणाच ठाऊक. तू जितक्या लवकर नॉर्मल होशील ना तितक्या लवकर तिला बरं वाटणार आहे. असाच जर गोंजारत राहिलास तर मात्र कठीण होईल. नाही ग, पण ती घाबरते ना घराबाहेर पडायला. अरे पण आपण काढूया ना तिला. त्याआधी तू तर निघ बाहेर. तिला ह्या अवस्थेत ठेवून घराबाहेर निघवतच नाही मला. अरे आपण मोठी माणसं आहोत. आपण तिच्या मनातून भीती नको का काढून टाकायला? काही काही बाबतीत कठोर व्हावंच लागेल. दैवच कठोर झालं तिच्या बाबतीत, मी काय कठोर होणार आहे. हे काय काय झालं का? ही बातमी कुठे छापली? अमृत डेअरीतील जनावरांना असाध्य रोगानं पछाडलं. व्हॉट नॉनसेन्स. अरे पण आत्ताच तर तुम्ही दूषित दूध फेकून दिलेत ना. अरे तेच सांगतोय तुला मी. बातमी छापली कुठे? पण ऑफिसला जाऊन येतो. अरे थांब, चहा तरी ठेवते ना. चहा नको बाई, उशीर झाला. मला ऑफिसला जाणं भाग आहे. येस दादा, बोलवलंस? काही काम आहे? वाचा. काय आहे? आपले पशु आजारी आहेत. ही बातमी छापून कशी आली? मला कसं माहिती असणार कशी छापून आली? ह्यालाच घाबरत होतो तेव्हा मी. याचे परिणाम आपल्या सेलवर होतील आता. तेच म्हटलं होतं ना तेव्हा. आता बसा. काय करायचं ते आधी आपण ठरवायला हवं. बोलवा ना आता. बोलवा परत गोवर्धन साहेबांना. बघा साहेब आलेत का? हा हॅलो, गोवर्धन आहेत का? त्यांना पाठवा जरा. फोन आला होता. ठीक आहे. साहेब आलेले नाहीत अजून. ते आले नाहीत म्हणून आपल्याला थांबता येणार नाही. अर्जंट मीटिंग बोलूया. आधी मासाहेबांना भेटायला पाहिजे. हो चल. कोण रिपोर्टर कोण आहेत तुमचे? अशी धडधडीत खोटी बातमी छापताना काही वाटत नाही? आमच्या खर्चानी आमच्या गाई म्हशी जिथे जिथे आहेत तिथे सगळीकडे घेऊन जातो आम्ही तुम्हाला. एक जनावर जरी आजारी दिसलं ना तर अख्खी डेअरी बंद करून टाकू आम्ही. असं बेजबाबदार विधान करताना काही वाटत नाही तुम्हाला? हे पहा, उद्याच्या उद्या जर जाहीर माफी मागितली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा लावू आम्ही तुमच्यावर. गोवर्धन कुठे आहेत? नाही, अजून तरी ते आलेले नाही आहेत. आणि येणार की नाही त्याचा फोनही नाही केलेला. ऍक्च्युली मुक्ताला ऍक्सिडेंट झाल्यापासून त्यांचं येणं जरा इरेग्युलरच झालंय. मला वाटतं मुक्ता काही तेवढी सिरियस नाही आहे, नाही का? मग तरी यायला काय हरकत होती? निदान कळवायला तरी हवं होतं. मला वाटतं आजचा पेपर त्याने देखील वाचलेला असणार. खरं तर वाचल्याबरोबर त्यांनी लगेच यायला हवं होतं इकडे. जाऊ दे, आता आपण आहोत ना, आपण ठरवूया काय करायचं ते. असं मी आत येऊ? या गोवर्धन या. मासाहेब, मी पेपरात वाचलं आणि तातडीने इथे आलो. आम्ही एडिटरला फोन करून खडसावलाय चांगलं. उद्या माफीपत्र येईलच. बरं केलं तुम्ही. बाकीचं माझ्यावर सोडा, मी बघतो काय करायचं ते. मुक्ता कशी आहे? बरी आहे, पण धक्क्यातनं अजून सावरलेलं नाही. पण ही बातमी पेपरात वाचली, म्हटलं हे प्रकरण लगेच निस्तरलं पाहिजे, नाही तर महागात पडेल, म्हणून तातडीनं आलो. तुम्ही आलात
आता आम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. आता तुम्ही सगळं बघून घ्याल, पण आपण सावध राहायला पाहिजे ना. जी मासाहेब. आयुष्यात कधीही गोवर्धनच्या सेन्सिटिव्हिटीबद्दल शंका घेताना आधी थोडा विचार करा. अमृत डेअरीला उभारण्यात आणि यशस्वी करण्यात त्यांचा फार मोठा हात आहे, लक्षात ठेवा. आणि या आता तुम्ही दोघंही. राकेश, तू मुक्ताला भेटायला गेला होतास ना? काय झालं? भेटली का ती तुला? मुक्ताला माझ्याशी बोलायचं नाहीये. काय प्रॉब्लेम काय पण तिला? मला नाही रे माहिती. माझ्या मुक्ताला माझ्याशी बोलायचं नाहीये, मला भेटायचं नाहीये. अनिश, मला बघून घाबरते रे ती. का? मला नाही माहिती. नाही माहित मला. अनिश, अनिश, नेमकं हेच विचारायला मी गेलो होतो तिच्याकडे. तिच्या ताईयत्तेने मला थांबवलं, पण मी नाही ऐकलं तिचं. मी नाही ऐकलं. मी मुक्ताला सतत विचारत होतो की मुक्ता बोल, मुक्ता प्लीज माझ्याशी 2 शब्द तरी बोल, मला सांग तुला काय झालंय. तर तिच्या ताईयत्तेने थोबडीत मारली रे माझ्या. काय? अरे पण तिथे जायचा एकमेव रस्ता तुझा तूच बंद करून आला. अरे मग अनिश, मी काय करायला होतं? काय करायला होतं मला सांग ना. रोज इकडे भिकाऱ्यासारखी तिच्या फोनची वाट बघायला हवी होती का? अनिश, कधी कधी मला वाटतं की बास झालं आता, हे बास झालं. जावं मुक्ताकडे आणि तिला गदा गदा हलवून विचारावं, बाई बोल काहीतरी. तू बोल, तू बोलल्याशिवाय मला काही नाही कळणार. मुक्ता बोल. पण अनिश, तिचा निरागस चेहरा येतो रे माझ्या डोळ्यासमोर. आणि वाटतं नको नको, हिला हात लावला तर रडायला लागेल ही. मुक्ताला नक्की ऍक्सिडेंटच झाला होता ना? म्हणजे काय? नाही म्हणजे अशी घाबरते, तिला कोणी मारलं वगैरे तर नाही ना? मला कळतंय रे अनिश, मला कळतंय, पण मुक्ताने काहीतरी सांगायला पाहिजे ना मला. आय नो. डोंट वरी, आय थिंक शी विल बी फाईन. अनिश, मुक्ताने लवकरात लवकर बरं व्हायला हवं. माझ्या घरचे मागे लागलेत माझ्या, MBA करण्यासाठी फॉरेनला जा म्हणून. ओ गॉड. पण मी ठरवलंय मुक्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत मी इकडनं कुठेही हलणार नाही. बरं झालं पण मी ऑफिसला गेलो होते, नाही तर परिस्थिती सुधारता सुधारता नाकी नवाली असते मला. म्हणून तर मी तुला जा म्हणून सांगत होते. म्हणजे फक्त मुक्तासाठीच नाही, पण तुझ्यावर ऑफिसची खूप मोठी जबाबदारी आहे ना. मग काय निपटलं की नाही सगळं? मी काय 2-4 मित्रांना धडाधड फोन केले. त्यांना म्हटलं अमृत डेअरीवर स्पेशल फीचर्स लिहा,
पुढच्या आठवड्यात सगळ्या मेन पेपर्सला हेडलाईन मध्ये येईल. चला बरं झालं. काय म्हणाल ती? काय म्हणणार बिचारी. तो कोण होता या विचारांनी डोळे गच्च बंद करून घेते आणि सतत आठवण्याचा प्रयत्न करते. त्याला खूप त्रास होतो रे तिला त्याचा. मला सुद्धा तितकाच त्रास होतोय. तो हलकट जो कोणी असेल तो कोण आहे हे जर मला कळलं ना तर मी त्याचं काय करीन सांगता येत नाही. रागावणार नसशील तर एक सांगू. हे बघ, या सगळ्याचं खूप वाईट वाटतं, खूप त्रास होतो, खूप राग येतो, पण तरीसुद्धा आयुष्य जगावं लागतं रे. तूच जर असा कमकुवतपणाने वागलास ना तर ती कधीच आल्या दिवसाला धीटपणाने समोर नाही जाणार. पण तूच तर म्हणाली होतं ना तिच्या कलाने घ्या म्हणून. त्यासाठीच निष्ठुर होऊन सुद्धा तिला उभं करावं लागेल. पूर्वीसारखी नको का ती धीट व्हायला. हॅलो. अरे ये ये बस ना बस. जेवणारच? नाही नाही, जेवून आलो. काय कसं काय? मुक्ता काय म्हणते? चांगली आहे, बरीच सुधारणा आहे तिच्या. अरे तुम्ही तिला माझ्या ताब्यात द्या, 2 दिवसात सुधारून टाकतो एकदम. बघ कैवल्य कसं आहे? अहो त्याची काय धावपळ चालली विचारू नका. ऍक्च्युली तेच तर सांगायला मी इथे आलो. इथे येण्यापूर्वी त्याने एका म्युझिक कंपनीला त्याच्या आवाजाची कसेट दिली होती आणि त्या लोकांनी त्याला ऑडिशनसाठी बोलावलंय. अरे वा, क्या बात आहे. बाय द वे, परत कधी जातोय तो? आता 10 दिवसातच. काय सांगतोयस, इतक्या लवकर? पेढे. अरे वा, खूप चांगली बातमी ऐकवलीस. आज बऱ्याच दिवसांनी चांगली आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. खरं तर हा आनंद आणखीन मल्टिप्लाय होईल या अपेक्षेने मी आलोय. बघ अरे एवढी चांगली न्यूज येऊन सुद्धा माझ्या लेकाचा चेहरा अजून लटकलेलाच आहे. का? अरे त्याचा पाय इथनं निघत नाहीये. त्याच्या जीवाची नुसती घालमेल चालली आहे आणि म्हणूनच त्याला न सांगता मी ते तुम्हाला भेटायला आलोय. म्हणजे मला नाही कळलं. मला काय वाटतं, तो परत जायच्या आत त्याची आणखीन मुक्ताची एंगेजमेंट. अरे पण मला माहिती आहे मुक्ताची तब्येत ठीक नाहीये, पण आपण साधा कार्यक्रम करूया ना. हे बघा, मी कैवल्याच्या आईशी बोललो. ती म्हणाली की सगळेजण परत आल्यानंतर मग आपण मोठा कार्यक्रम करूया. तू माझं म्हणणं आधी ऐकून घे. हे बघ, तुला वाटेल मी हट्ट करतोय, पण हे सगळं माझ्या मुलासाठी करतोय. प्लीज नाही म्हणू नकोस.